भारतीय निवडणूक आयोग मतदार ओळखपत्रे अद्ययावत करण्यासाठी आणि पडताळणी करण्यासाठी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन नावाची एक विशेष मोहीम चालवत आहे। या माध्यमातून संपूर्ण शाळांमध्ये मतदारांचं नोंदणी बीएलओच्या माध्यमातून चालू आहे। त्याच अनुषंगाने प्रभाग 11 भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सविता काळे, सोनाली बंधुरे, मानसी शेवरे, नितीन बाळनिगळ यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करीत मतदारसंघातील फॉर्म भरण्यासाठी स्वतः प्रयत्न करीत आहे। विशेष म्हणजे जेव्हापासून ही मोहीम चालू झाली तेव्हापासून त्यांच्या संपर्क कार्यालयात नागरिकांनी नोंदणी करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात रांगाच लावलेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व नगरसेवकांची ही संकल्पना चांगलीच असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेले असून 29 जुलैपर्यंत ही मोहीम चालू असल्याचं त्यांनी सांगितलंय। नगरसेविका सविता काळे, सोनाली बंधुरे, मानसी शेवरे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र नाना काळे यांनी नागरिकांना या संदर्भात नोंदणी करण्याचे आवाहन केलंय। यासाठी कुणाल सूर्यवंशी, सुरेश खांडवहाले, भालचंद्र ठाकरे, देशमुख मॅडम, विजय बेटकुळे, अर्चना कटारे, पाटील मॅडम, गुंजाळ VM, अरुणा ठोंबरे आदी जण अथक परिश्रम करीत आहेत। मानसी योगेश शेवरे, प्रभाग क्रमांक 11 नगरसेविका। सर्व नागरिकांना मी आवाहन करते की आपल्या प्रभागात जिथे कुठे आपल्या ज्या शाळा आहेत तिथे BLO SR करण्याचे योजले तर तिथं तुम्ही सर्वांनी आपलं आधार कार्ड, वोटिंग कार्ड आणि 2 फोटो हे सोबत घेऊन या आणि आपला फॉर्म भरून घ्या। त्याच्यानंतर आपल्याला आपलं जे वोटिंग पुढे असेल ते कायम होईल आणि आपलं मतदार यादीचा हक्क न गमावता आपण तो पूर्णपणे कायम स्वरूपात तो चालू राहील। धन्यवाद। नमस्कार, मी सौ सोनाली तुषार बंधुरे, नगरसेविका प्रभाग क्रमांक 11। मी सर्व नागरिकांना एक सांगू इच्छिते, आवाहन करते की प्रत्येक नागरिकाने आपल्या भारत शासनाने आणि निवडणूक आयोगाने जी SRI प्रक्रिया चालू केलेली आहे त्यामध्ये लवकरात लवकर आपण सहभाग नोंदवून आपली नावे आपल्या मतदार यादीमध्ये येण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे त्यामध्ये पूर्णपणे सहभागी होऊन आपला मतदानाचा जो हक्क आहे तो अबाधित ठेवावा आणि लवकरात लवकर SRI फॉर्म भरून आपले नाव यादीमध्ये आणण्यासाठी निश्चिती करून घ्यावी। धन्यवाद। नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व SRIची नोंदणी अनिवार्य आहे। म्हणून ती नोंदणीचं काम, फॉर्म भरण्याचं काम जिजामाता सातपूर कॉलनी, मनपा शाळा महादेवनगर, जनता विद्यालय सातपूर, स्वारबाबा नगर मनपा शाळा या ठिकाणी चालू असून प्रभागातील सर्व नागरिकांनी आपला फॉर्म भरायचा आहे। तो फॉर्म भरला तरच आपला मतदानाचा अधिकार राहणार आहे। आपण भारतीय नागरिक आहोत या दृष्टिकोनातून कुठलीही काटकसर न करता आवर्जून सगळ्यांना विनंती करतो फॉर्म भरण्यासाठी त्या मतदान केंद्रावर त्या दुकान नेमून त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी जावं। तसेच आमच्या 4ही नगरसेवकांच्या कार्यालयात देखील फॉर्म भरण्याचं काम चालू आहे। त्यामुळे मी सर्वांना आवाहन करेल की त्यांनी जनतेने जाऊन तिथे फॉर्म भरावे आणि फॉर्म भरायला जाताना मतदान कार्ड, आधार कार्ड आणि 2 फोटो असे पुरावे देखील घेऊन जावे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। मी सौ सविता काळे, प्रभाग क्रमांक 11। प्रभागातील सगळ्या नागरिकांना असं आवाहन करते की भारत शासनाने जो 2002 ते 2026पर्यंत जे मतदान याद्या त्या याद्या पुनरीक्षणासाठी चालू केलेल्या आहेत। त्यासाठी मी प्रभागातील सगळ्या नागरिकांना असं आवाहन करते की ज्यांनी ज्या मतदान बुथाच्या ठिकाणी मतदान केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी आधार कार्ड व 2 फोटो घेऊन जाऊन संबंधित जो कोण BLO असेल त्याला जाऊन भेटून आपलं मतदान हे पक्क करावं असं मी प्रत्येक नागरिकाला आवाहन करते। आपण या मतदान यादीतून गहाळ न होता प्रत्येकाने मतदान बूथवर जाऊन आपलं मतदान हे पक्क करावं असं मी प्रत्येक नागरिकाला आवाहन करते व सांगते की येत्या 29 तारखेपर्यंत प्रत्येकाने आपलं मतदान। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात।